संदेशा गवर्नमेंट ऑफ इंडिया के वीसीज में दिया जाता है, उसमें ये थर्ड वेव कभी अगस्त में बोला जाता है, कभी जुलाई एंड में बोला जाता है। लेकिन जो भी हो, हम ऑक्सीजन में सेल्फ सफिशिएंट रहना चाहिए, स्वयं पूर्ण रहना चाहिए। हमने मेडिसिन के हद तक जो भी कोविड का पैनल होता है मेडिसिन का, वो सभी हमारे को उपलब्ध होना चाहिए। डॉक्टर्स हो, पैरामेडिक्स स्टाफ हो, सभी इसमें हमने बेड्स हो, हमने पूरा सेल्फ सफिशिएंट होना चाहिए। ये हमारी पूरा प्रयास हमारा जारी है। और ख़ास तौर पर पीडियाट्रिक के हद तक जो बोला जाता है कि बच्चों में इसका असर बहुत ज़्यादा दिखाई देगा, तो हर डिस्ट्रिक्ट कलेक्टर को बोला गया है कि अपने अपने डिस्ट्रिक्ट में पीडियाट्रिक के अलग वार्ड्स बनाए जाए। उनके लिए लगने वाले जो वेंटिलेटर का जो मोड है चिल्ड्रन के लिए, पीडियाट्रिक के लिए, वो उसकी भी तैयारी की जाए। या उसके जो मेडिसिन होते हैं खास तौर पर, वो बच्चों के मेडिसिन के हद तक भी जो भी उनकी रिक्वायरमेंट है, वो उनकी जो डिमांड है, वो उसका भी जो भी परचेस है वो करके रखना चाहिए। सर, ब्लैक फंगस से कुछ मौतें भी हुई है राज्य में? ज़रूर, ब्लैक फंगस से अभी तक जो मौत हुई है वो 90 है, 90। तो ब्लैक फंगस को हमने लाइटली लेने का कोई कारण ही नहीं है, बहुत सीरियसली उसको लेना चाहिए। हमारे शासन ने इसमें पूरी तैयारी कर रखी है। उसमें उसकी गाइडलाइन 9 पेजेस की गाइडलाइन हमने इशू की है। और सेकंड पॉइंट ये है कि हम उसके लिए बिल्कुल मुफ्त में महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना में व्यवस्था भी हमने की गई है। और उसके बारे में वेबिनार्स और प्रिवेंशन के लिए भी जो भी करना ज़रूरी है, जैसा कि होता है कि ऑक्सीजन में जो ह्यूमिडिफायर होता है, वो ऑक्सीजन थेरेपी के ह्यूमिडिफायर में डिस्टिल्ड वाटर रहना चाहिए या स्टेराइल वाटर रहना चाहिए। ये सभी जो व्यवस्था है वो करने की हमने सूचित किया गया है। और जो भी स्टीरॉइड का जो यूज़ होता है, वो स्टीरॉइड का यूज़ भी इनडिस्क्रिमिनेटली जो किया गया वो नहीं होना चाहिए। क्योंकि म्यूकर माइकोसिस का जो भी वजह है, जो कारण है, वो यही है कि एक तो स्टीरॉइड का इनडिस्क्रिमिनेट यूज, डायबिटीज़, और जो इम्यूनोसप्रेसेंट लोग हैं वही खास तौर पर इसका यानी म्यूकर माइकोसिस का बाधित होने का प्रमाण उसमें ज़्यादा दिखाई देता है। प्रोफेसर, म्यूकर माइकोसिस की क्या सिचुएशन है राज्य में, उसके बारे में बताइए। देखिए, म्यूकर माइकोसिस, ये इसको हम ब्लैक फंगस बोलेंगे। ये जो बीमारी है खास तौर पर, एक तो जो इम्यूनोसप्रेसेंट है, नंबर 2 जो कोविड में बहुत ज़्यादा जिनका शुगर रह चुका है और जो अनकंट्रोल्ड शुगर में है, ऐसे लोगों को उसकी संभावना होने की, म्यूकर माइकोसिस ये बीमारी होने की संभावना ज़्यादा है। इसका जो इलाज है, वो इलाज या उसका जो उपचार करना पड़ता है, वो करीबन मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच से करना पड़ता है। ख़ास तौर पर ईएनटी सर्जन हो, फेशियल के संदर्भ में हमारा जो प्लास्टिक सर्जन हो, डेंटिस्ट हो, ऑप्थेल्मोलॉजिस्ट हो, न्यूरो सर्जन हो, ये सभी लोगों की ज़रूरत पड़ती है। और इसीलिए स्पेसिफिक हॉस्पिटल्स में ही इसका उपचार हो सकता है, इलाज हो सकता है। तो हम महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना में जो 1000 हॉस्पिटल्स इम्पैनल्ड है, उसमें से भी हर डिवीजन में ऐसे हॉस्पिटल्स हम चुन रहे हैं कि जहां पर ये इलाज हो। गवर्नमेंट के मेडिकल कॉलेजेस से अटैच जितने भी हॉस्पिटल्स है, वहाँ पर भी ये सब मुफ्त में इलाज होगा। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना में भी ये मुफ्त में इलाज होगा। जो 1.5 लाख का कवर है, उसके ऊपर जितना भी पैसा लगेगा कोई भी कारण के यानी मरीज को, वो ऊपर से टॉपअप की व्यवस्था गवर्नमेंट ने की है और वो ट्रस्ट मोड में उनको पैसा दिया जाएगा। खास तौर पर गवर्नमेंट ने, महाविकास आघाड़ी ने यह डिसीजन भी लिया है कि जो इंजेक्शन है
जो सबसे महंगा है और सबसे ज़्यादा खर्चा वाला काम होता है, वो एम्फोटेरेसिन बी, ये इंजेक्शंस पूरा परचेस करके महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना के हॉस्पिटल्स को दिया जाएगा और गवर्नमेंट हॉस्पिटल्स को भी दिया जाएगा। तो इसीलिए म्यूकरमाइकोसिस के मरीजों पे उनकी जेब से खर्चा न हो, यही व्यवस्था हमने प्रॉपरली की है। अभी मांग इतनी ही है कि 1500 के करीब महाराष्ट्र में संख्या है, और अगर एक व्यक्ति को, एक पेशेंट को अगर 100 इंजेक्शंस पकड़े जाए तो करीबन 1.5 लाख इंजेक्शंस तो आराम से इसको लगते हैं, और वीकली बढ़ने की जो संभावना है वो भी 200, 400, 500 के दरमियान है। तो इन सभी स्थिति को मद्देनजर रखते हुए गवर्नमेंट ने अलॉटमेंट का कार्य जो उनके ऊपर है वो तेजी से करना ज़रूरी है, जल्दी करना बहुत ज़रूरी है, उसको उसके ऊपर गौर करके, क्योंकि हमने ग्लोबल टेंडर भी निकाला है एम्फोटेरेसिन बी का, यहाँ भी हमने ऑर्डर्स दिए हैं लोकल में, लेकिन ये ऑर्डर्स दे के कोई मतलब नहीं है, क्योंकि अलॉटमेंट जो होएगा वही हमारे को मिल सकेगा। नहीं तो हमने ऑर्डर दिया भी है, हमने तो 2 लाख वाइल्स की ऑर्डर दी है, लेकिन हमारे को मिला है अभी तक 15,000 16,000 वाइल्स। तो जो भी मिले हैं हमने सभी डिस्ट्रिक्ट्स को इक्वल जो संख्या है उसके मुताबिक हमने वो डिस्ट्रीब्यूशन किया है। सर, इसके केसेस कितने राज्य में, और मेडिसिन की बात पीएम तक कैसे पहुंचेगी? राज्य में कुल मिला के अभी 1500 के दरमियान केसेस है, और कल जो वीसी है जिसमें प्राइम मिनिस्टर महाराष्ट्र के 17 जिले के जिलाधिकारियों से बात करेंगे, तो ज़रूर माननीय मुख्यमंत्री जी, माननीय प्राइम मिनिस्टर जी को यह बात की गंभीरता ज़रूर बोलने वाले हैं, और हमारे आज मंत्रिमंडल में भी ये निर्णय हुआ है कि ये बात गंभीरता से केंद्र शासन को बताना ज़रूरी है, क्योंकि अलॉटमेंट ज़रूरी है, सिर्फ अलॉटमेंट नहीं है। इसीलिए हमारे को म्यूकरमाइकोसिस के मरीजों का आज इलाज करना या उसका उपचार करना हमारे पास आज मुश्किल उसमें जा रहा है। वैक्सीन का ग्लोबल टेंडर जो निकाला है उसमें 5 करोड़ वैक्सीन डोसेस की मांग हमने ग्लोबल टेंडर में एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट के माध्यम से की है। अभी अपेक्षा यह है कि जो अलग अलग दुनिया के जो फाइजर वैक्सीन है यूएस का, या मॉडर्ना है, जॉनसन एंड जॉनसन है, स्पुतनिक है, ये सभी वैक्सीन्स के कंपनीज ने या ब्रांड्स ने शरीक होना चाहिए और बोलना चाहिए। ज़रूर उसमें जो भी कंडीशंस थी तो वो काफ़ी हद तक जो स्टेट के जो अधिकार में आता है वो रिलैक्स करने का काम सरकार ने ज़रूर किया है, लेकिन जो सरकार के अधिकार से बाहर है, जैसा कुछ परमिशंस ऐसे कि जो गवर्नमेंट ऑफ इंडिया से लेनी ही पड़ेगी, तो वो उनको लेना पड़ता है। तो हमने अभी ये सब पूरी खुली किताब है, वैक्सीन 5 करोड़ की हमने मांग की है, उसके लिए एक चेक से पैसे देने के लिए माननीय मुख्यमंत्री जी बिल्कुल तैयार है। तो अभी ज़रूरत है कि गवर्नमेंट ने इंटरवीन करना चाहिए, गवर्नमेंट ऑफ इंडिया ने भी, और वैक्सीनेशन के हद तक सभी राज्यों को किस तरह से जो इंपोर्ट किया हुआ वैक्सीन है वो उपलब्ध किया जाए, या यहाँ के जो कोविशील्ड और कोवैक्सीन है उसकी जो उत्पादन क्षमता है वो बढ़ा के हमारे राज्य के लोगों को वैक्सीन उपलब्ध किया जाए, ये हमारी केंद्र शासन से मांग रही है। सर, थर्ड वेव में बच्चों को देखते हुए किस तरह के प्रिपरेशन के आहे ते आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मला वाटतं कोविशिल्डचा प्रति महिना काय मिळेल आपल्याला लस, त्याच्या संदर्भाने योग्य तो निर्णय होईल। सर, एक बार वैक्सीन का जो सिचुएशन है अभी मौजूदा स्थिति में, एक सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्या समोरचा प्रश्न आहे तो म्हणजे म्यूकरमायकोसिसचा आहे। म्यूकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी, या खऱ्या अर्थाने फंगल डिझीजमुळे राज्यामध्ये एकूण अंदाजे 1500 पेशंट्स प्रोग्रेसिव्ह म्हणजे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये साधारणपणे 500 लोक बरे होऊन सुद्धा गेलेले आहेत आणि 800 ते 850 आज ऑक्युपाइड आहेत, म्हणजे बेडवर ऍक्टिव्ह पेशंट्स म्हणून आजच्या तारखेला आहेत।
ही जरी संख्या असली तरी सुद्धा याचा सध्या सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे ती म्हणजे एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनची. एम्फोटेरेसिन बी हे इंजेक्शन साधारण दररोज 6 या पद्धतीनं एकूण आपल्याला 60 पासून तर 100 पर्यंत आजाराची तीव्रता लक्षात घेऊन डॉक्टर्स ठरवत असतात. आणि त्यामुळे या रेंजमध्ये जे आपल्याला इंजेक्शन्स लागणार आहेत त्याला अनुषंगून आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे काही उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना आपण सगळ्यांना ऑर्डर्स दिलेल्या आहेत. साधारण आपण अंदाजे 1,90,000 इंजेक्शनच्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत. परंतु या कंपन्या डिलिव्हरी करत नाहीयेत कारण संपूर्ण जे काही सप्लाय आहे तो आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कंट्रोल केलेला आहे, रेग्युलेट केलेला आहे, संनियंत्रण केलेलं आहे. आणि त्यामुळे आता आमची मागणी हीच आहे की काहीही करून महाराष्ट्रामध्ये संख्या अधिकची असल्या कारणाने आपल्याला एम्फोटेरेसिन बी हे इंजेक्शनचं ॲलोकेशनचा जो अधिकार आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जवळ आहे तो त्यांनी लवकर ॲलोकेशन द्यावं. कारण हे इंजेक्शन्स देणं पेशंटला वेळेवर देणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आज एकूण जे काही 16,000 इंजेक्शन्स प्राप्त झाले, आपण जे खरेदी केले आणि जे अलॉट झाले आतापर्यंत ते आपण ज्या जिल्ह्यामध्ये जेवढं प्रमाण आहे त्या प्रमाणात आपण ते वाटप केलेलं आहे. परंतु ते पुरेसं बिलकुल नाहीये आणि म्हणून संपूर्ण ही बाब जी आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे की ज्यांनी आता आपल्याला अलोकेशन वाढवून दिलं पाहिजे. आपण याबाबतचं सुद्धा ग्लोबल टेंडर काढलेलं आहे आणि ग्लोबल टेंडरमध्ये सुद्धा या जे काही वेगवेगळ्या कंपनीज आहेत त्यांनी भाग घेऊन आपल्याला द्यावं असं आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा अडचणी आहेत कारण त्याच्यामध्ये सुद्धा अद्याप उपलब्धता होत नाहीये. आणि म्हणून साधारणपणे आपण केरॉन नावाचा कंपनी CARON त्याला आपण 50,000 इंजेक्शन्स ऑर्डर दिलेली आहे. AIG लाईफ सायन्सेस नावाची आहे त्याला 60,000ची आपण ऑर्डर्स दिलेली आहे. परंतु हे सगळे लोक 31 मे नंतर सप्लाय करू शकणार आहेत. आणि त्यामुळे आता ही जी तारीख आहे आपली, आज आता समजा आपण 18 तारीख आहे, 19 तारीख आहे, तर साधारण एक हे 10 दिवस आहे हे अत्यंत क्रुशियल आहे. हे अत्यंत म्हणजे यामध्ये कसा पुरवठा होईल आणि त्या दृष्टीनं आम्ही केंद्र सरकारशी सातत्याने म्हणजे मी स्वतः जे फर्टिलायझर आणि केमिकल खात्याचे मंत्री आहेत श्री मालवीय त्यांना सुद्धा मी बोललेलो आहे. आणि त्यामुळं संपूर्ण त्यांनी लवकर उत्पादन आपल्याला मिळवून द्यावं अशी अपेक्षा आहे. यामध्ये भारत सिरम, मायलॅन आणि BDR हे 3 कंपनीज साधारणपणे या गोष्टी बनवत आहेत, या आपले इंजेक्शन्स बनवत आहेत, सन फार्मा बनवत आहेत. आणि म्हणून अपेक्षा एवढीच आहे की आता आपण त्यातला आणखीन एक मार्ग आपण काढतो आहोत की याचं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल ज्याला म्हणू आपण API फार्मास्युटिकल टर्ममध्ये आपण म्हणतो, त्यास ते साराभाई कंपनी नावाची एक कंपनी आहे की ज्यांच्याकडून आपण कच्चा माल घेऊन वर्धा आणि आपलं पालघर या ठिकाणी जे काही उत्पादक आहेत त्यांच्याकडून सुद्धा हे इंजेक्शन्स बनवून घेण्याच्या दृष्टिकोनातून ची तयारी दाखवलेली आहे. आणि त्यांनी 2 किलो म्हणजे 1 किलोत 20,000 इंजेक्शन्स बनतात, तर 2 किलो देण्याचं मान्य केलेलं आहे. तर हे सुद्धा प्रयत्नाला यश आपल्या निश्चित प्रकारे मिळू शकलेलं आहे. आता म्युकर मायकॉसिसच्या संदर्भात केलेले उपाय काय काय, तर आपण 9 पेजचं 9 पानाचं एक संपूर्ण डॉक्टर्सला गाईडलाईन इश्यू केलेलं आहे. आणि त्यामुळे या गाईडलाईनच्या माध्यमातून हा आजार तसा फार फार दुर्मिळ आणि त्यामुळे याबाबतची इत्थंभूत माहिती सर्वांना व्हावी अशी
या गाईडलाईनच्या माध्यमातूनची अपेक्षा आहे. दुसरं महत्त्वाचं असं आहे की हे इंजेक्शन्स एवढ्या मोठ्या प्रमाणात लागत असल्या कारणाने आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये, ज्यामध्ये मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की 100% लोक ज्यांच्याजवळ कुठलं ना कुठलं रेशन कार्ड आहे, पिवळा असू द्या, केशरी रंगाचा असू द्या, पांढऱ्या रंगाचा असू द्या, ते अंतर्भूत आहेत. आणि त्यामुळे या संपूर्ण पात्र लोकांच्या मध्ये कुणालाही या आजाराच्या संदर्भात जो आधार देण्याचं काम आहे ते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून केलं जात आहे. यामध्ये ENT, डेंटिस्ट, त्याचबरोबर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन म्हणू आपण, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं फेशियलच्या संदर्भात प्लास्टिक सर्जन, अशा अनेक प्रकारचे सर्जरीज या आजाराच्या अनुषंगाने कराव्या लागतात. आणि म्हणून सर्वसाधारण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं योग्य नाही. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये असलेल्या 1000 हॉस्पिटल्सपैकी ज्या हॉस्पिटलमध्ये या सगळ्यांची सुविधा आहे अशा हॉस्पिटल्सचे नावं आपण जाहीर करतो आहोत. तेच नाही तर गव्हर्नमेंटचे सगळे हॉस्पिटल्स, प्रायव्हेटचे सगळे जेवढे मेडिकल कॉलेजेसचे हॉस्पिटल्स आहेत आणि गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजेसचे हॉस्पिटल, ते सगळे टर्शरी केअरचे युनिट्स असल्यामुळे तिथे सुद्धा आपण ही ट्रीटमेंटची व्यवस्था करतो आहोत. आता सांगायचा मुद्दा एवढाच आहे की 1.5 लाख रुपयांचा कव्हर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून प्रत्येकाच्या कुटुंबाला मिळतो. परंतु शासनाने, महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक याला लागत असणारा 5 लाख, 4 लाख, 6 लाख, 8 लाख, जो काही ज्याप्रमाणे तीव्रता असेल, तो जो काही खर्च लागू शकत असेल, त्या सगळ्या खर्चाची व्यवस्था या योजनेच्या अनुषंगाने केलेली आहे. म्हणजे या योजनेच्या माध्यमातून जे विम्याच्या माध्यमातून मिळणारी जी रक्कम आहे ती विमा कंपनीकडून मिळेल आणि त्याच्यावर लागणारी सगळी रक्कम ही आपल्या ट्रस्टमधून, म्हणजे ही जी काही ट्रस्ट केलेली आहे आपली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची, त्यामध्ये शासनाने पैसे टाकले आणि ते पैसे आपण एक टॉपअप करण्यासाठी, म्हणजे 1.5 लाखाच्या वरचा सगळा खर्च भागवण्यासाठी दिलेला आहे. त्याचबरोबर साधारणपणे ज्या हॉस्पिटलमध्ये हे उपचार चालू आहेत त्या हॉस्पिटल्समधला जे मेडिसिन आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या, ते सगळं मेडिसिन, म्हणजे हे सगळे इंजेक्शन्स आणि या सगळ्या गोष्टी आपण फ्री देण्याचं काम गव्हर्नमेंटच्या वतीनं आपण खरेदी करून त्या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून म्युकरमायकॉसिसच्या संदर्भातील जेवढे आजार पेशंट्स असतील त्यांनी आता पैसे नाहीत, या अभावी मी माझा उपचार करू शकत नाहीये असं काळजी करण्याचा विषय अजिबात नाही, हे मी अतिशय खात्रीपूर्वक या निमित्ताने सांगेन. आपल्याला किती इंजेक्शन दिवसाला लागतात केंद्राकडनं? एकूण ॲक्टिव्ह केसेस 4,19,727 आहेत आणि रिकव्हरी रेट हा 90.69 पर्यंत वर गेलेला आहे. त्यामुळे जे 80च्या खाली गेलेला रेट होता तो आता 90च्या वर गेलेला आहे आणि 7 लाखापर्यंत ज्या केसेस गेल्या होत्या त्या आता ॲक्टिव्ह केसेस 4 लाखापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे डिक्लाइनिंग कर्व आहे, हा एक मला अत्यंत समाधानाची बाब या ठिकाणी सांगायची. दुसरं, महाराष्ट्रामध्ये सध्या रुग्ण दर वाढीचा जो दर आहे, म्हणजे ग्रोथ रेट आपण म्हणतो, तो ग्रोथ रेट, डेली ग्रोथ रेट हा 0.5% आहे. आता 0.5%च्या हिशोबाने जर एकूण देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा ग्रोथ रेटच्या तुलनेत महाराष्ट्र कुठे आहे हे जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हा 34व्या नंबरला आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये प्रचंड ग्रोथ आहे, पण महाराष्ट्रामध्ये आता 0.5% ग्रोथ आहे. परंतु हे करत असताना नेहमी हा विषय असतो की टेस्टिंग कमी केल्यात का काय, तर टेस्टिंग दररोज आपण पर मिलियनचा जो एक पॅरामीटर असतो, तर दर दशलक्ष चाचण्या ह्या 2.5 लाख एवढ्या आहेत, ज्या पूर्वी तेवढ्या होत्या किंवा त्यापेक्षाही आपण आता वाढ केलेली आहे. याचबरोबर मला वॅक्सिनच्या संदर्भात सांगितलं पाहिजे की वॅक्सिन एकूण
महाराष्ट्राने 2,02,31,000 एवढ्या वॅक्सिनच्या डोसेस आपण एवढ्या लोकांना देण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे राज्यातला, देशातला आपलं राज्य हे एक नंबरचं राज्य आहे की जे वॅक्सिनेशनमध्ये पूर्वीपासून आपण अतिशय ॲग्रेसिव्हली वॅक्सिनेशन करण्याचं काम केलेलं आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपलं कोविशिल्ड 3 लाख हे सेकंड डोस राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर कोवॅक्सिन 2 लाख, म्हणजे हे आत्ता या क्षणाला आपल्याजवळ उपलब्ध डोसेस आहेत. या एकूण असलेल्या 5 लाखांपैकी आपण साधारणपणे सेकंड डोस साठीच हे सगळे वापरायचे आहेत. जर सेकंड डोस ज्या वॅक्सिनचा साधारणपणे संपलेला असेल नंतरच आपण 45 वर्षाच्या वरिष्ठ नागरिकांना आपण फर्स्ट डोस वापरू शकतो. आणि त्या दृष्टीनं वॅक्सिनच्या बाबतीत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण नेहमीच वॅक्सिन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहोत. आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये सुद्धा ज्या काही कंपनीज आहेत त्या वॅक्सिन आज पुरवठा करू शकत नाहीत म्हणून आपण ग्लोबल टेंडर काढलेलं आहे. आणि ग्लोबल टेंडर काढल्यामुळे आज साधारणपणे 5 कोटी एवढ्या संख्येचं ग्लोबल टेंडर आपण काढलेलं आहे. परंतु या ग्लोबल टेंडरच्या अनुषंगाने जे काही एकूण 25 तारखेपर्यंत आपण हे ग्लोबल टेंडर ओपन ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे जे काही रिस्पॉन्सेस आहेत ते आता आपल्याला अपेक्षित आहेत. परंतु अद्याप या क्षणापर्यंत असा कुठल्याही कंपनीचा अद्याप रिस्पॉन्स आलेला नाही. त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सुद्धा काही अप्रुव्हल्सची आवश्यकता आहे आणि त्यामुळे सुद्धा कदाचित त्या अप्रुव्हल्सची ज्या आवश्यकता असतात त्या अनुषंगाने सुद्धा सर्वच कंपन्या विचार करत आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर वॅक्सिनेशन आपल्याला करायचंच आहे. आपल्याला फायझर मिळाला असेल किंवा तुमचं मॉडर्ना असेल किंवा जॉन्सन असेल किंवा स्पुटनिक असेल, याही वॅक्सिन्सला आपल्याला खरेदी करण्याची तयारी आहे. परंतु मी म्हणालो तसं अद्याप कुठल्याही बाहेरच्या वॅक्सिन कंपनीने रिस्पॉन्स दिलेला नाही आणि म्हणून 25 तारखेपर्यंत आपण हे खुलं ठेवलेलं आहे. बाबतीत आता मी तुम्हाला सांगितलं की काल 1 लाख लस आली कोवॅक्सिनची आणि साधारण 2 लाख लस आली कोविशिल्डची. असे 3 लाख काल लस उपलब्ध झालेली आहे आणि एकूण आपल्याजवळ लसीची 5 लाखाची उपलब्धता आहे आणि ते आपण सेकंड डोस म्हणून देण्याची व्यवस्था केली. सर, ग्लोबल टेंडर संदर्भात अटी काही शिथिल केल्या गेल्यात का? कंपन्यांशी थेट संपर्क साधला जातोय का? बिलकुल अतिशय सुलभता त्याच्यामध्ये आणलेली आहे आणि अटी भरपूर म्हणजे राज्याकडून असं होऊ नये की वॅक्सिनच्या टेंडरमध्ये जे काही पार्टिसिपेट होऊ इच्छितात त्यांच्याशी चर्चा 1 to 1 करून बऱ्याचशा अटी शिथिल करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत किंवा केलेला पण आहे. महाराष्ट्राच्या ग्लोबल टेंडरच्या अटी ह्या अत्यंत सौम्य पद्धतीच्या आहेत की जेणेकरून आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळावा. परंतु तरी सुद्धा केंद्राची परवानगी लागणारच आहे आणि त्यामुळे जे काय आहे रिस्पॉन्स जसा मिळेल 5 कोटी लस ही उपलब्ध व्हावी बाहेरून, ती जी काय असेल किंमत त्यांनी ठरवावी, द्यावी, भरावी आणि आपण त्यांना ते पैसे द्यायला तयार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय स्वच्छपणे महाराष्ट्र शासनाने महाविकास आघाडीने केलेल्या आहेत. सर, राज्यात जसं आपण पहिल्या अमरावतीला रुग्णसंख्या वाढली, कमी झाली, आता परत वाढते, ह्याला काय बघताय? म्हणजे तिसरी लाटेच्या दिशेने वाटचाल आहे का? नाही, तसं कुठेही महाराष्ट्रामध्ये संख्या इन जनरल खाली जातीये. ठीक आहे, कुठेतरी वाढली असेल तर त्या एखाद्या तालुक्यापुरती वाढते आणि त्या ठिकाणी एक नक्कीच आहे, या बाबतीत 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत कोविड-19च्या वर पूर्णपणे नियंत्रण आणायला.
पहिलं कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, म्हणजे कोविडला अनुषंगिक आपली वर्तणूक असायला हवी, म्हणजे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिनेशन जर झालं तरी सुद्धा आपण खूप सेफ राहू शकतो. आणि तिसरा मुद्दा आहे की जर हे संख्या वाढतच झाली तर मग आपण लॉकडाऊन करतो. ह्या 3 अनुषंगांनीच खऱ्या अर्थाने आपण कोविडशी लढण्याच्या दृष्टिकोनातूनचे आपल्याजवळचे शस्त्र आहेत. आणि म्हणून या शस्त्रांचा वापर जर आपण कुठेही केला नाही, म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर सोडलं की आपलं हे जे तुमचं लॉकडाऊन हे संपल्यानंतर पुन्हा वाढू शकतं. त्यामुळे आता प्रश्न आहे की जोपर्यंत आपण समूळ उच्चाटन करत नाही किंवा जसं आपण म्हणतो की खूप मोठ्या पद्धतीनं त्याला कमी करत नाही, तोपर्यंत आपल्याला काळजीपूर्वक दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला वागावं लागेल. सर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज काही मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या, त्याच्यामध्ये कोरोना होऊन गेल्यानंतर 45 दिवसांनी तुम्हाला लस घ्यायची होती, तर आता कालावधी 90 दिवसांवर केलेला आहे, म्हणजे दुप्पट केलेला आहे. त्याचबरोबर स्तनदा मातांना आता लस देता येणार आहे असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलेलं आहे. आणि लस घेण्यापूर्वी जी अँटीजन टेस्ट करण्याची गरज होती या सगळ्यांची, ही गरज नाही आता असं म्हणतात. नाही, बरोबर आहे. आता मला असं वाटतं की प्रत्येक लसीच्या इफिकसी ज्याला म्हणतो आपण, परिणामकारकता, त्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाचे जे जे काही सायंटिस्ट्स आहेत, वरिष्ठ स्तरावर काम करणारे जे वैज्ञानिक लोक आहेत, त्या लोकांच्या सल्ल्यानी चर्चेतून जे काही नियम बाहेर पडतात ते नियम सगळ्या देशाच्या सगळ्या राज्यांना लागू होतातच. आणि त्यामुळे त्यांनी आता सांगितलं की बाबा 12 वीक्स किंवा 16 वीक्स अशा म्हणजे आठवडे हे कोविशिल्डसाठी राहतील आणि कोवॅक्सिनसाठी तेच राहतील. तर त्यामुळे त्या अनुषंगाने आपण आता करतो आहोत. किंवा स्तनदा मातेच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही नवीन नियमावली आता समोर आलेली तिला आपल्याला स्वीकारावं लागते. त्यामुळे जे केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स असतील, प्रोटोकॉल्स असतील, ते आपण जसेच्या तसे पाळत आहोत किंवा पाळणार आहोत. सर, राज्यातील संदर्भाने मी आता सांगेल की दररोज पेक्षा आता एका पेशंटला साधारणपणे आपण असं समजूया की 100 लागतील, तर 1500 पेशंट आज आहेत. आता किती वाढतायत दर वीकली, साधारण वीकली 200, 400, 500 वाढण्याची शक्यता आहे. कारण मागच्या वीकमध्ये तेवढे वाढले. तर माझं म्हणणं आहे की या अनुषंगाने जर आपल्याला 100 इंजेक्शन जर प्रत्येकाला पकडले तर या क्षणाला आपल्याला 2-1 लाख इंजेक्शन्स पाहिजेत, 1.5-2 लाख इंजेक्शन्स पाहिजेत. आणि म्हणून आपण तेवढ्या ऑर्डर्स दिल्यात. पण ते अलॉटमेंट हा जो काही विषय हा केंद्र सरकारचा आहे. आणि म्हणून मी मांडवीय नावाचे जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनाही बोललोय आणि त्यांनाही खूप विनंती केली, पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्याजवळ उपलब्धता नाही. आणि जे काही उत्पादक आहेत ते लोक हे बनवण्यासाठी जी काही सायकल लागते किंवा पिरियड लागतो तो 20-25 दिवसाचा आहे. ज्या पद्धतीनं रेमडेसिवीरला आता सध्या एक स्टेबिलिटी आलेली आहे, आता त्याची फार मोठी अडचण आहे अशातला भाग नाही आहे. पण या बाबतीत मात्र 31 तारखेच्या नंतर उपलब्धता होईल. ह्या 10-1 दिवसात जरा अडचणीचे विषय आहेत आणि म्हणून केंद्र सरकारने खूप प्रयत्न करून या सगळ्या गोष्टी कराव्यात अशी अपेक्षा आहे. आणि उद्या माननीय प्रधानमंत्री सुद्धा जे VCवर 17 जिल्ह्यांना बोलणार आहेत त्यामध्ये सुद्धा, म्हणजे मी तर आरोग्यमंत्री म्हणून आज कॅबिनेटला सुद्धा विनंती केली माननीय मुख्यमंत्री महोदयांना की हे आग्रहपूर्वक हा विषय मांडावा आणि केंद्र सरकारकडून अलॉटमेंट करून घ्यावी. पैसे तर आपणच देणार आहोत, फक्त अलॉटमेंट यासाठी की महाराष्ट्रामध्ये संख्या म्युकरमायकॉसिसची सुद्धा अधिक आहे आणि त्यामुळे आपल्याला झुकतं माफ हे मिळालं पाहिजे, ही त्यामागची भूमिका आहे. सर, 1.5 कोटी लसीकरण आपल्याला येणार होतं